हो आहे ना. पिणार का? हो डोसा वगैरे मी पीत नाही, पण आग्रह करत असाल तर घेऊन टाकेल. चल मग आतमध्ये जा, ग्लास घेऊन ये. घ्या मला. अरे पे आता जेवणाचा बट की मला मालते गे मालते. तुला तुझ्या भावाकडून 50,000 रुपये आणायला सांगितले होते, आणलीस का? मी गेलीच नाही. मग का गेलीस नाही? मी नाही गेली दादाकडे. का नाही गेलीस? मी सांगितलं मला सांगायला मी कोणत्या नात्याने जाऊ, मी कोणत्या तोंडाने जाऊ दादाकडे? तुमच्याशी लग्न करण्यासाठी मी तर माझी सगळी रक्ताची नाते तोडून टाकलेला. मग सांगायला मी कुठल्या तोंडाने जाऊ माझ्या दादाकडे? तुम्ही तर म्हणाल होता ना तुझ्या भावाकडनं मी कधीच पैसे मागणार नाही म्हणून. मग सांगा ना, मग आज का मागणार तुम्ही? ठीक आहे, मग तू पैसे मागू नकोस, पण पैशाच्या मोबदल्यात शेती माग. शेती जा म्हणजे जा. तुम्हाला एक जरा शपथ लागते की मी माझ्या भावाकडनं पैसे मागणार नाही म्हणजे नाही. तो शेती मागणार नाही, मग माझ्या कारखान्यात कसा सुरू होणार? मी काय करणार तुमच्या कारखान्याला? हे बघा, मला तुमच्या कारखान्याशी काहीही लेणं देणं नाही. बघा ना, अजून वेळ गेलेली नाहीये. करून टाका ना त्या शेतकऱ्यांची ताकद. साला देशकर खानदान म्हणजे असतात हरीच्या. साला तो भाऊ तसा आणि ही बहीणसी. जमीन माग क्या जमीन माग. क्या म्हणलो ना तुला? नाही जाणार. नाही जाणार? नाही जाणार. काय म्हणणार? काय म्हणणार? का माझ्या हे बाबीरा, आमच्या दोघांमध्ये पडायचं काही एक अधिकार नाही तुला. का? आणि हो, मला अधिकार सांगण्याची तुम्हाला काही गरज नाही. मला माझे अधिकार काय आहेत आणि काय नाही सर्व प्रामाणिकपणे करता समजलं. आणि पुन्हा वहिनीवर हात उभारायचा नाही, नाहीतर गाठ माझ्याशी ऐकून टाका. काय चाललंय या घरात मला तेच कळत नाही. दिवस रात्र भांडण भांडण भांडण.
सुखाने जगू तरी द्या. अरे घरात काय चाललं काय नाही तू याकडे लक्ष द्यायचे नाही. का का म्हणून मी लक्ष देणार नाही हा? आणि हो, जेवढा या घरात तुमचा अधिकार आहे ना तेवढाच या घरात माझा अधिकार आहे. चला वहिनी, आणि पुन्हा या घरात ऐकायचं नाही. मी आहे तुमच्या सोबतीला. चला. रावसाहेब हो रावसाहेब रावसाहेब कोण इन्स्पेक्टर कोण होय. अरे बोल कोणते गाव आहे. अरे तुला त्या नाग्याला सोडून काय मिळालं? अरे तो माझा खास माणूस आहे.